नमस्कार. NDM महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मी धैर्यशील ढगे. पाहुयात बातमी. मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात उतरले आहेत. मराठा समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी सुरू केलेल्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यांतर्गत आज सांगोला येथे जरांगे पाटील यांची भव्य जाहीर सभा पार पडली. सभेच्या सुरुवातीला त्यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करत सांगोला नगरीतील जमलेल्या तमाम मराठा बांधवांना मानाचा मुजरा केला. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की मी आपल्या समाजाच्या लेकराबाळासाठी झुंज देतोय. एकही समाजाचं लेकरू वाया जाऊ नये यासाठी माझा संघर्ष सुरू आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारवर टीका करत त्यांनी समाजाला अडचणीत आणण्यासाठी षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला. माझ्यासाठी माझा समाज प्रिय आहे. समाजाला मी मायबाप मानतो आणि त्यांच्यासाठी संघर्ष करणे ही माझी जबाबदारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नोकरी आणि शिक्षणातील मराठा समाजाच्या वाट्याबाबत त्यांनी सरकारला सवाल उपस्थित केला. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत जरांगे पाटील यांनी आंदोलनापासून दूर व्हावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. आता 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील हा दौरा मराठा आरक्षणाच्या लढ्यात किती बळ देतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. NDM महाराष्ट्र न्यूज. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय यांना वंदन करून या वाटोबरे नगरीतील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश आहे. सगळ्यांना एक विनंती आहे, त्या उड्डाण पुलावरती बसलेले जेवढे पोर आहेत त्यांनी खाली या. त्यांना आवाज जातोय का? त्या ब्रिजवर जेवढे पोर आहेत त्यांनी सगळ्यांनी खाली या. मी आपल्या समाजाच्या लेकरा बाळासाठी झुंज देतोय. मला समाजाचे लेकर महत्वाचे आहेत. एकही समाजाचा लेकरू वाया जाऊ नये म्हणून ही झुंज चालू आहे. परिस्थितीनं मराठा समाज अडचणीत आणायचा ठरवलाय. माझ्या मायबाप मराठ्यांनी कधी कोणाचं काही केलेलं नाही, तरी पण या समाजाच्या लेकरा बाळाला अडचणीत आणण्याचं सगळं षडयंत्र सुरू आहे. माझ्यासाठी माझा समाज प्रिय आहे. समाज माझ्यासाठी मोठा आहे. ज्या समाजाला मी मायबाप मानलं त्या समाजासाठी संघर्ष करणं माझी जबाबदारी. माझ्या अंगात रक्त मराठ्यांचं खेळत आहे, तर मी आज जातवान मराठ्यांच्या लेकरा बाळासाठी झुंजलं पाहिजे या भूमिकेतून मी काम करतो. परवा काय झालं तुम्ही सगळ्या राज्यांनी बघितलं. राज्यात कितीही चांगला मराठा समाज वागला तरी त्याच्या लेकरा बाळाचे मुडदे पाडण्यासाठी, त्याच्या अन्नात विष घालण्यासाठी सगळे सज्ज झाले. किती वाईट परिस्थिती मराठ्यासमोर उभा राहू शकते याच्यावर आम्हाला अंदाज आलाय. उगत या राज्यात अचानक मराठ्यांची लाट उसळली नाही. किती हा जातीवाद, किती या मराठ्यांच्या लेकराशी द्वेष हे काल उभ्या महाराष्ट्राने 2 दिवसापूर्वी बघितलंय. तुम्ही सुद्धा हुशार आहेत. या राज्यात काय चाललंय तुम्हालाही कळतंय. मराठ्यांविषयी किती खुनशीपणा आहे, किती आपली बुद्धीने लोक वागतायत हे मराठा समाजाला चांगलं कळतंय. मी सांगावं असं काही नाहीये. समाज जर जागा झाला तर समाजाचे लेकरं कधीच वायाला जात नाही.
समाजाची दुर्दशा कोणी नेमकी केली याचा जर अभ्यास करायला लागलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल आपण इतके खचलो का. नोकऱ्यातला शिक्षणातला मराठ्यांचा टक्का का कमी झाला. ज्यावेळेस या 3 वर्षापासून मराठा समाज विचारायला लागला, मराठा समाजाच्या पोरी नोकरीत आणि उच्च शिक्षणात चालल्या. इतकं भयंकर मोठं षड्यंत्र शिजलं गेलं. ही शेवटचा डाव होता. माझ्या विरोधात प्रचंड षड्यंत्र रचले गेले. कित्येक तरी कट आखले, परंतु मी त्यांना कधीही यशस्वी होऊ दिला नाही. म्हणून आता शेवटचा एक डाव खेळून बघायचं का. म्हणून सरकारनं एक डाव खेळायचा प्रयत्न केला. मराठा समाजात गैरसमज पसरला पाहिजे आणि मराठा या आरक्षणापासून लांब गेला पाहिजे. यासाठी काही प्लॅन रस्ता येतोय का आणि नियोजित प्लॅन रचला. थांबा रे तुम्ही दोघं शेंगा आणू नका. सगळे गप्पा नाही, तुम्हीच दोघं. देवेंद्र फडणवीस यांनी शेवटचा पत्ता टाकला. जरांगे पाटील आंदोलनापासून लाभ गेला पाहिजे. हा मराठा समाजापासून तुटलाच पाहिजे. जर हा तुटला नाही तर हे पक्का आरक्षण मराठ्यांना दिल्याशिवाय राहत नाही.